प्रथम नमन करावं लागतं, नमन. कारण की नमन केल्याशिवाय कोणतंही कार्य सिद्धीला जात नाही. लग्न जर करायचं असेल तर गणपती काढावं लागतं, त्याची पूजा करावीच लागते. तसं पहिल्यांदा सप्ताहाला सुरुवात करायचं म्हणले की नमन करावंच लागतं. आणि नमन करीत असताना त्याच्यामध्ये देवाचं नाव आलं पाहिजे. कारण की देव असणारा कसा आहे, मंगल आहे. म्हणून त्या मंगलाला नमन करीत असताना सकळ मंगळ निधे, सकळ मंगल निधे, सकळ मंगल निधे, सकळ मंगल निधे. विठ्ठलाचे नामाधी, विठ्ठलाचे नामाधी, विठ्ठलाचे नामाधी, विठ्ठलाचे नामाधी, विठ्ठलाचे नामाधी, तीन प्रकार पडतात. एक नमस्कार रूपी मंगल, एक आशीर्वाद रूपी मंगल आणि एक वस्तुनिर्देश रूपी मंगल. पहिल्यांदा नमस्कार करायचा कोणाला, पांडुरंगा करू प्रथम नमन, हे नमस्कार रूपी असणारं मंगल. कारण की विचारसागरात याचं फार वर्णन आलेलं आहे. म्हणून नमस्कार करीत असताना पांडुरंगाला नमस्कार. दुसरे चरण संतांच्या, नमस्कार रूपी मंगल. एक आशीर्वाद रूपी मंगल, संतांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं पाहिजे, देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं पाहिजे. कारण की कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय कार्यसिद्धीला जात नाही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये काही कृपा झाल्याच पाहिजे, आशीर्वाद पाहिजे. 4 कृपा माणसाच्या जीवनात झालीच पाहिजे. गुरुकृपा, शास्त्रकृपा, अंतकरण कृपा आणि ईश्वर कृपा, अशा 4 कृपा माणसाच्या जीवनात झाल्या पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये या कृपा झाल्या त्याची सरली येरधार, झाला सफल व्यापार, पुनरपी संस्कृती येणे नाही. म्हणून कृपा झालीच पाहिजे. आणि कृपा होण्याकरता अगोदर सेवा करावी लागेल. कारण की सेवेशिवाय कृपा होणार नाही. माऊली सांगतात नाही की ठिकाणी, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. जेथ ज्ञानाचा कुरठा तेथ सेवा हा दारवंता. तो ओळगोरी सोबटा स्वाधीन करी तनु मन जीवे चरणाशी लागावे. अगरवता करावे दास्य सकळ. आणि एवढं झाल्याच्या नंतर मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील किर पुशिले. जेने अंतकरण बोधिले संकल्पा नये. विठाला म्हणून पहिल्यांदा नाम हे मंगल सांगितलेले. नाम, कारण की नामानं सर्व काय होते. नाम सर्वामध्ये श्रेष्ठ आहे. नाम बरवया बरवंत, नाम पवित्र आणि चोखत. नामानं अनेक जण तरले. अनेक पुराणाचे उदाहरणं देता येईल. नामानं बरेच लोक तरले. एवढंच नाही, जे महापापी असणारे ते सुद्धा कशानं तरले. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. आज सण कोणता आहे? मकर संक्रांतीचा. मकर संक्रांतीच्या दिवशी खूप भारीतली साडी आणली, काही सोनंही आणलं, सर्व काही आणलं.
पण नाव जर व्यवस्थित नाही घेतलं तर माणसाला काय वाटतंय? हो, असं वाटतं की मालगाडीच्या डब्यासारखं लांब लचक नाव घेतलं पाहिजे. विठ्ठल, मला काही देऊ खा घेणं येत नाही तर जे जा. चला, पण माणसाला जर नाव घेतलं किती आनंद होतो. पहिल्या काळामध्ये वधू आणि वर यांचा असा एक नियम होता की वधूनं जर नाव घेतलं मालकाचं तर याची छाती फुगत होती. हा, आणि त्या वरानं सुद्धा नाव घेतलं की हिच्या आनंदाला उकळ्या फुटत होत्या. पण आता तो आनंद मावळला, कारण की सगळे नावानंच हाका मारले तर नाव घ्यायचा संबंधच राहिला नाही. नावात फार सामर्थ्य महाराज. कोणत्या नावात काय सामर्थ्य आहे हे आपण जाणू शकत नाही, पण नाम घेतलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी देवाचं नाव घेतलं त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. महापापी जरी असला तरी त्याचा उद्धार झालेला आहे. म्हणून नाम हे सर्वात श्रेष्ठ आहे. या नामानं काय काय झालं? बाकीचे सोडा, दगड तरले दगड. नामानं काय झालं? दगड तरले दगड. बाकीचे तर माणसं तर तिने यात काय नवले. हो, विठाला विठाला. काय प्रमाणे उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. दगड तरले कशानं? नामानं. एक वेळेस असं झालं की लंकेमध्ये जाण्याकरता सेतू बांधणं चालला आणि सेतू बांधित असताना त्या नळनेळाला काय होतं? वरदान होतं. त्यांच्या हातात दगड तरत होते. मग ते दगड तरायला लागले आणि सेतू तयार व्हायला लागला. दगड तरायले, सेतू तयार व्हायला लागले. ही बातमी रावणाच्या कानावर तुका मनना जळता रे लसला, जळता रे लसला, तुका मनना जळता रे लसला, तुका म्हणे नळा जळी तारले शिळा. त्या नळाला वरदान होतं. मग ती बातमी रावणाच्या कानावर गेली. रावणाच्या कानावर गेल्याच्या नंतर रावणाच्या सैन्यामध्ये थोडी घबराट निर्माण झाली की दगड तरायला लागले हे वानराच्या हातानं. रावणाला वाटलं की सैन्य जर घाबरलं तर आपण हे युद्ध जिंकू शकत नाही. मग रावणाने युक्ती केली. हे म्हणले, हे बघा, तुम्ही तसं काही घाबरू नका. काय त्यांच्या हातानं दगड तर ते माझ्या हातानं काय तरत नाही का? हो. बाकी म्हणले तुमच्या हातानं? रावण म्हणला, हो, माझ्या हातानं दगड तरते. बघा, तुम्हाला जर परीक्षा बघायची असेल तुम्हाला उचलून एवढा दगड आणा. तरतो का नाही बघा. आले लगे त्या समुद्राच्या तीराला खूप मोठा दगड आणला उचलून 4-5 राक्षसांनी मिळून, आणि तो रावणाच्या हातात दिला. आणि रावणानं असा दगड जवळ धरला, काहीतरी मंत्र पुटपुटला आणि दिला टाकून पाण्यामध्ये. तरला ना जे जाते दगड. आता रावणाच्या हातानं दगड तरायला लागले म्हणल्यावर ही बातमी काय कमी? हो, काय प्रसार माध्यम तेव्हा सुरू झालं महाराज. साऱ्या लंकेमध्ये बातमी, रावणाच्या हातानं दगड तरायले, रावण महाराज की जय सुरू झालं. रावणाची वरात निघाली, वाजत गाजत त्याला वाजित नेलं. आणि सर्व कार्यक्रम संपल्याच्या नंतर एकांतामध्ये मंदोदरीने विचारलं. म्हणले काय? म्हणले आज नवीन ऐकलं मी. म्हणले काय ऐकलं नवीन? म्हणले तुमच्या हातानं दगड तरले म्हणते. हो. ते मला, हो, याच्यात नवीन काय नाही, पण नेमकं दगड कशांतरले हे सांगा. तो म्हणला, हे बघ, मला थोडं थकवा आलं, झोपू द्या. ती म्हणली, नाही, झोपू देणार नाही. अगोदर याचं उत्तर सांगा. का स्त्री हट्ट असतो ना, अगोदर उत्तर सांगा, दगड कसे तरले. त्यानं सांगितलं, हे बघ, तुला म्हणून सांगतो, दुसऱ्याला कोणाला सांगू नको. कोण म्हणला? रावण. फक्त तुला म्हणून सांगतो, दुसऱ्याला सांगू नको. आता तुम्ही लक्षात घ्या. असं म्हणल्याच्या नंतर मंदोदरीने विचारलं, सांगा मग. त्यानं सांगितलं, हे बघ, दगड तरला हे खरंय, माझ्या हातानं तरला हे खरंय, पण माझ्या नावावर तरला नाही. म्हणले, मग कशावर तरला? म्हणले, मी त्या दगडाला असं जवळ घेतलं आणि त्याला राम नामाची शपथ घातली. जर दगड बुडाला तर बघ, म्हणले, तुला रामाची शपथ आहे. त्याच्या नावावर दगड तरली. म्हणले, विठाला. म्हणून नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले,
कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. नाम तारक हे थोर थोर नाम तारक हे थोर थोर नाम तारक हे थोर नाम तारी रे अपार नाम तारी रे अपार नाम तारक थोर नाम तारक नाम तारी रे अपार नाम तारी रे अपार नाम तारक नाम तारक हे थोर नामे तारिले अपार. एवढंच नाही, माऊलीला विचारा. माऊली सुद्धा म्हणतात नाम जप यज्ञ तो परम बाधो न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्म धर्म नाम पर ब्रह्म वेदार्थे. म्हणून नाम हे सर्वात मंगल आहे. म्हणून पहिल्या दिवशी नाम पर अभंग हा असावा. नामाचं महत्त्व, नामानं काय होतं? पहिलं नामाचं कर्तव्य जर काय असेल तर नामाने अखंड ज्या माणसानं नामस्मरण केलं त्याचं फल म्हणजे चित्तशुद्धी होत असते. नामस्मरणाने चित्तशुद्धी होते आणि नामस्मरणाने चित्तशुद्धी झाल्याच्या नंतर श्रीगुरूची कृपा होण्याकरता पहिल्यांदा नामस्मरण पाहिजे. आणि त्या नामस्मरणाने चित्तशुद्ध झालं तरच देव आपल्याजवळ येतो. नाही तर मग तैसे चित्तशुद्ध नाही. वरी बोध करील काही किंवा गढूळ पाणी आहे, गढूळ पाण्यामध्ये किती जरी कपडे धुत बसलो तरी चांगलं निघणार नाही. नाही निर्मळ निर्मल जीवन काय करीला सावन कैसे चित्त शुद्ध नाही. येथे बोध करील काही नाही निर्मल जीवन काय करीला सावन कैसे चित्त शुद्ध नाही. येथे बोध शुद्ध नाही. नाही निर्मळ जीवन काय करील सावन तैसे चित्त शुद्ध नाही. वरी बोध करील काही. चित्त जर अशुद्ध असेल तर किती बोध करण्याचा प्रयत्न केला तरी तो बोध सफल होत नाही. म्हणून नामस्मरण हे चित्तशुद्धी करता पहिला उपाय म्हणजे नामस्मरण. आणि अखंड हरिनाम सप्ताह नाम जप हे कशा करताय? चित्तशुद्धी करताय. चित्तशुद्धी करताच परमार्थ आहे, चित्तशुद्धी करताच तीर्थयात्रा आहे, चित्तशुद्धी करता नामस्मरण आहे, दररोजचा हरिपाठ असणारा. जर आपण हरिपाठ जरी म्हणायला लागलो तर काय सांगितलं त्याचं फल? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय देह त्याचा. आता देह पवित्र आहे का? पवित्र आहे. जर शरीराचा विचार केला, हे शरीर काय सांगा महाराज, हे विटाळाचं आळ आहे. काय शरीर विटाळाचे आळे माया मोहपाश जाळे पतन शरीराच्यामुळे आणि शरीर काळे व्यापिले. हो, पण एवढं जरी असलं तरी याच्यात एक चांगलं आहे. काय चांगलं आहे? शरीर उत्तम चांगले. हां, शरीर सुखाचे घोसले. तुम्ही म्हणताल काही वेळेस शरीर उत्तम चांगले म्हणतात, काही वेळेस शरीर विटाळा चाळा म्हणतात. तुकारामाला 2 टप्प्यात कसं बोलतात? 2 टप्प्यात नाही. पहिला टप्पा कसा आहे? शरीर विटाळाच्या हे खरे, पण चांगलं कधी म्हणलं? जर शरीरानं परब्रह्म साध्य केलं तर शरीर काय? चांगले. शरीर साधले परब्रह्म. म्हणून शरीर चांगले. आणि या शरीरातून आल्याच्या नंतर माणसानं परमार्थ केलाच पाहिजे. विठाल म्हणून नाम हे पवित्र आहे. नाम हे नाम कसं आहे? त्याचे काही प्रकार सांगितले अभंगाच्या पहिल्या कडीमध्ये सांगितले. सत्य साच खरे 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 सत्य साच
सत्य, सात आणि खरं. जर तिन्हीचा विचार केला तर अर्थ काय होतो? सत्य म्हणजे खरं, सात म्हणजे खरं आणि खरं म्हणजे खरं. मग तीन शब्द तुकाराम महाराजांनी का वापरले याचा थोडा मतीचा अर्थ वेगळा वेगळा आहे. सत्य हे नाम जे आहे हे तिन्ही कालामध्ये कसं आहे? सत्य आहे. भूतकाल, भविष्यकाल आणि वर्तमान काल तिन्ही कालात सत्य आहे. एवढंच नाही, सर्वांचा नाश होईल पण नामाचा नाश होत नाही. नाम हे अखंड राहतं. अवघाचे आकार ग्रासियेला काळे आणि एकते निराळे हरीचे नाव. नामस्मरणाला कोणी गिळू शकत नाही. आकार, या शरीराला आकार आहे, हा कधीतरी जाणार आहे. हे स्थूल आहे आणि स्थूल शरीर जाणारे, आकार जाणारे, उकार जाणारे, मकार जाणारे. आकार उकार मकार करीते हा विचार, परी विठ्ठल अपरंपार न कळे रया. आज जरा आमचे गुरुजी टाळ घेऊन उभे आहेत म्हणून मला व्यवस्थित बोलावं लागेल. जरा स्वामी महाराज असल्यामुळं विठ्ठल आणि येरी स्वामीजी मला काही दृष्टांत ही येतच नाही. मला दुसरं काही येतच नाही, फक्त नाम पर किंवा जे असेल ते. सुरुवातीलाच मला फोन केला महाराजांनी, गजानन महाराजांनी. म्हणले महाराज तुमची तारीख. म्हणलं कुठं? म्हणलं दरवर्षी जिथं असते तिथं. म्हणलं माझ्या लक्षातच येईना. हो नेमकी कुठं सांगा ना. ते म्हणले पहिल्या दिवशी कुठं असतात तुम्ही? म्हणलं तुम्ही सांगा ना. म्हणले आनंदगावला. म्हणलं गजानन महाराज मी गेल्या वर्षी कीर्तन केलं, नंतर मी विसरून गेलो. कारण की गेल्या वर्षी असं जाहीर झालं होतं की सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि जरा अवाढव्य कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं आमचा काही नंबर लागायचा नाही, त्याच्यामुळं लक्षातच नाही ठेवलं. हो पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं खूप इथून पुढं महात्मे मोठमोठे येणार आहे. मी एक पर्वता म्हणून तुमच्या पुढं आहे. उद्यापासून खूप महात्मे येणार आहेत. तरी पण तुम्ही गावकऱ्यांनी सर्वांनी मला संधी दिली याबद्दल सुद्धा धन्यवाद आहे. विठाला सत्य, सात आणि खरं. सत्य म्हणजे खरं, सात म्हणजे खरं. मग तुकाराम महाराजांनी तीन शब्द का वापरले? सत्य या शब्दाचा पहिल्यांदा अर्थ आहे सच्चित आनंद, जो तिन्ही कालामध्ये ज्याला कधीही नाश होत नाही असा असणारा जो परमात्मा, त्याचं नावही सत्य आणि परमात्मा कसा आहे? सत्य आहे, ज्याचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही म्हणून सत आहे. चित म्हणजे ज्ञान प्रकाश आहे. सच्चित आनंद म्हणजे आनंद स्वरूप आहे, ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं दुःख नाही. असं जड आणि दुःखरूप नसणारा असा तो परमात्मा आणि त्या परमात्म्याचं नाव कसं आहे? सत आहे. हो म्हणून पहिल्यांदा सत्य शब्द वापरला. सत्य, साच, खरे. आणखी याची काही व्याख्या करता येईल की विठाला शास्त्रामध्ये एक वित्सा सांगलेली वित्सा, आणि ही वित्सा तीन प्रकाराची आहे. त्या वित्सा सांगत असताना शास्त्रामध्ये असं आलंय की मालकानं नोकराला सांगितलं, हे बघा तीन प्रकारची वित्सा आहे की बागेत जा आणि फुलं वेचून घेऊन ये. त्यानं फुलं वेचून घेऊन आल्याच्या नंतर मालकानं विचारलं, अरे सगळे फुलं आणले का? तो मला मालक फुल वेचून आणलंय. ही वित्सा आहे कोणतीही संपूर्णार्थी वित्सा आहे, म्हणजे संपूर्ण फुलं वेचून आणले. एक असणारी आदरार्थी वित्सा. आदरार्थी वित्सा कशी? एखादा माणूस आपल्या घरी आला तर आपण समोर आल्याच्या नंतर त्याला दोनदा म्हणतो या या, राम राम, राम राम असं म्हणतो. हा काय आहे? आदर आहे. ही वित्सा म्हणजे आदरार्थी वित्सा आहे. आणि तिसरी असणारी एक संपूर्णार्थी, एक आदरार्थी आणि तिसरी वित्सा आहे की मला वाटतं तुम्ही सांगितली तर बरं राहील ती आता पुढची. एक असणारी निश्चय अर्थी वित्सा आहे. निश्चय. हो काही गोष्टी सांगत असताना माणूस निश्चयानं सांगतो, हो मी पाहिलंय, हे खरं आहे. हा काय आहे? निश्चय आहे. आणि आयसा ज्याचा निश्चय झाला. हो एक प्रमाणे विठाला विठाला निश्चयाचे बळ आणि आयसा निश्चयाचा मेरू झाला. तुका म्हणे धन्य
वंश त्या नराचा आणि आयसा निश्चय याचा मेरू झाला. आणि निश्चय होणं फार महत्त्वाचं आहे महाराज. माणूस निश्चयामध्ये काय होतं, काही काही वेळेस अहंकारामध्ये राहतो आणि निश्चय केला जात नाही. निश्चय का केलाच पाहिजे. अहंकार जिथं जिथं आला तिथं परमार्थाला बाधकच आहे. सोपं असणारं उदाहरण सांगतो की काही माणसाला किती अहंकार असतो. एक मुलगा असणारा मोटरसायकलवर चालला होता आणि मोटरसायकलवर चालल्याच्या नंतर आमच्या पुढून असा चाललेला तो आणि आमच्या गाडी अशी दमानं असायची. पुढे गेला आणि पुढे गेल्याच्या नंतर त्यानं ते गिअर आवाजच वाढवू लागला. जास्त जास्त आवाज वाढला. काय म्हणते मला काही माहीत नाही त्याला. जास्त आवाज वाढवू लागला. जास्त आवाज वाढवू लागला आणि आमच्याकडे बघायचा. मी म्हणलं असं काऊन करायला घेऊ. पण त्याच्या पाठीमागं लिहिलेलं होतं, बघतोस काय रागानं आणि तुला ओव्हरटेक केलं वाघानं. म्हणलं वा रे वा वाघ. हो वा रे वा वाघ. गेला पुढं. बरं पांडुरंग महाराज पुढे गेल्यावर एका पानपट्टीवर गेल्यावर मग जावानं पुढं त्यानं पुन्हा तिथंच थांबला आणि तिथंच थांबल्याच्यानंतर पान गिन खाल्लं. काही तंबाखू काय घेतली असेल तेवढ्यामध्ये आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्याच्यानंतर पुन्हा पाठीमागून आली त्याची गाडी आणि लागला ते आमच्याकडे गिअर वाढायला. बघ पाठीमाग लिहिलंच होतं, बघतोस काय रागानं आणि ओव्हरटेक केलंय वाघानं. म्हणले वाघ कुठं बी आडवाच यायला लागला बाबा. आता काही थोड्या अंतरावर गेल्याच्या नंतर वाघ असा जाऊन धडकला की ट्रॅक्टरला धडकेल्याच्या नंतर ट्रॅक्टर निघून गेलं आणि तो वाघ असा रस्त्यावर पडलेला. मग आम्हाला राहवलं नाही. मग त्याला एका ऑटोमध्ये टाकलं आणि दवाखान्यात नेलं. थोड्या वेळानं वाघ शुद्धीवर आला आणि शुद्धीवर आल्याच्या नंतर आमच्याकडे पाहू लागला. त्याला म्हणलं बघतोस काय रागानं तुला दवाखान्यात आणलंय बाबानं. अहंकार असतो माणसाला. प्रत्येक ठिकाणी अहंकार असतो आणि जिथं जिथं अहंकार आडवा आला तिथं परमार्थ संपला म्हणून समजायचं. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी ना तुका म्हणे नरकी गाली अभिमान जरी होय तान गर्व ताना जरी होय तान गर्व ताना घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा. आणि कुठं नाही महाराज, ही जास्तच झालं हे आता. हो ज्ञान कमी असेल पण गर्व अभिमान ताठा हे फार झाले. असो सत्य साच आणि खरं. पहिल्यांदा सत्य शब्द वापरला. नाम हे सत्य आहे. दुसरं साच आहे. हो म्हणजे खरंच आहे. काही गोष्टी साच असतात पण त्या माऊलीचे काही शब्द आहेत पहा. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काहीचं बोलणं असं खरं असते पण मवाळ नसते. काही गोष्टी खऱ्या असतात पण बऱ्या नसतात. काही गोष्टी खऱ्याही नाही बऱ्या बी नाही. लग्नाचा कार्यक्रम आहे लग्नाचा. आणि त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये आता पूर्ण नवरदेव येऊन उभा राहिलेलं आहे. वरार सगळं बसलेले तयारीमध्ये आहेत आणि नवरीला आणायला यायला थोडा वेळ लागला. मग बाकीचे म्हणले नवरीला लवकर आणा लवकर आणा. पण थोडा वेळ लागला. ते मेकअप करायला उशीर लागतो. पण एक गावातला माणूस म्हणला त्या म्हाताऱ्याला सांगा बरं नवरी कशी लवकर येते. मग तो म्हातारा कुठं आणला जिजा नवरी
म्हाताऱ्यानं सोयीनं बोलव ना, सात मावळ असं बोलव ना. हो, मांडवाच्या दारा पुढे आणला म्हातारा. हो, त्याचं बोलणं कसं होतं ते त्यांना सांगितलं. म्हणे नवरी आणा रांड आणि जाळा नवऱ्याचे तोंड. आता हे काय बोलणं झालं का? हे काय कोणतं साचही नाही आणि मवळ नाही. खरं जरी आहे पण साच नाही ना. हो, मवळ नाही. हो, म्हणून खरं असावं आणि प्रेमानं बोलणं असावं. प्रेमाचं बोलणं खरं असलं की सगळ्याला ते काय होतं, आवडतं. म्हणून तैसे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मग काय बोलावं आणि काय बोलू नये, माऊलीनं 12 अक्षरामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. काय बोलावं आणि काय बोलू नये. आटो वैगोविंदानू आशा शंका व्रताष्णू, हे संन्यासी अवगुण जयाचे वाचा. किंवा विरोधो वादो बळू, प्रणितापट हळू, उपहासो छळू, वर्म स्पर्शू, असे 12 दोष टाकून माणसानं बोललं पाहिजे. विठाला विठाला. म्हणून साच आणि मवाळ, सत्य, साच, खरे. ते खरं असावं आणि बरं असावं. ज्याला ऐकायला सुद्धा बरं वाटावं असं सात आणि मवाळ किंवा सत्य, सात आणि खरे. मग याच्यात खरं काय आहे? बरं खरं असावं आणि ते पुन्हा बरं असावं. मग बरं आहे ते म्हणजे विठोबाचे नाम. सत्य, साच, खरे, नाम विठोबाचे बरे. काही म्हणते नाम विठोबाचे बरे खरे, पण आम्हाला त्याच्याशी काय घेणं आहे, त्याचा काय फायदा आहे, अभंगाच्या दुसरे तुटाते बंधन, त्याचा फायदा जर काय आहे तर येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. नामानं काय होतं तर आपल्या ठिकाणी असणारे बंधनं तुटतात. बंधनं काही म्हणतील आम्हाला कुठं बंधने, आम्ही बांधलेलेच नाही. हो, आपण बांधलेले आहोत. हो, बंधनं 6 प्रकारचे सांगितलेले आहेत. कर्माचं बंधन आहे, गुणाचं बंधन आहे, आशेचं बंधन आहे, अनेक प्रकारचे बंधन आहे, अविद्येचं बंधन आहे, अज्ञानाचं बंधन आहे. एवढंच नाही, अज्ञानाच्या अज्ञानाचं सुद्धा बंधन आहे. विठाला काहीला आपल्या ठिकाणी आज्ञा नाही हे सुद्धा कबूल करायला तयार नाहीत. हो, म्हणून त्याला अज्ञानाचं अज्ञान म्हणावं. म्हणून अज्ञान आणि बंधन कसं प्राप्त होतं माणसाला? आपल्याला काही जण आपल्याला बांधलेलं आहे आणि काही आपण बांधून घेतलेलं आहे. जर ज्ञानेश्वरीमधले काही उदाहरणं बघितले, त्यातले एकच उदाहरण बघू. 6व्या अध्यायामध्ये एक पोपट आहे, पोपट. आणि त्या पोपटाचं असाच पोपट. हो, तो पोपट आणि पकडण्याकरता शिकारी येतात, शिकारी. आणि त्या शिकारी काय करतात की अशी उंचावर अशी एक दोरी बांधतात आणि त्याला मध्ये एक अशी आडवी नळी बांधतात. तो पोपट येतो आणि आल्याच्या नंतर त्या नळीवर बसतो. नळीवर बसले की ती अशी खाली होते, तिचं तोंड खाली होतं आणि एक तोंड वर होतं. त्या नळीवर पोपट बसला की त्याला असं वाटतं की तो पक्क धरतो पायानं आणि त्याला वाटतं मी जर खाली पडलो तर मरून जाईल. वर पाहत आकाश दिसते, खाली पाहत मरून जाईल. पोपट त्या नळीला पक्का धरतो. आता सांगा पोपटाला कोणी बांधले? आपला आपण बांधलेला गळा. हो, त्याला कोणीच बांधलं नाही. माऊलीने त्याच्यावर ओवाय दिल्यात. बंधुरात्मा आत्मनस्तस्य येनात्मैव आत्मनादितः अनात्मस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत. हा विचारून अहंकार सांडिजे. मग असतीच वस्तू होईजे,
तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. जैशी शुकाचेने अंग भारे नळिका भोवनिली एरी मोहरे ओढावे ते तेने पुरेपरी मन शंका वायाची मान पिळी आठवे हे आवळे टिटातू नळी धरून ठाके म्हणे बांधलो मी फोडा आईशा भावनेच्या पडे खोडा की मोकळ्या पायाचा चवडा गोवी आदिके. हे कोणाच्या बाबतीतले पोपटाचे बरं काही विसरून जाये पक्ष योग्यप्रमाणे शुके नळी कैशी गोविले पाय आणि विसरून जाय पक्ष दोन्ही. त्याला पंख नव्हते का? पंख होते, पण तिथं काय झालं, तो पंखसुद्धा विसरले गेला. असा असणारा पोपट आणि कोणाच्या तावडी सापडला मग? शिकाऱ्याच्या. पण कोणता पोपट? विठ्ठल विठ्ठल. पहिल्यांदा सांगितलं हा विचारून अहंकार सांडेची ह्योच पोपट. ह्या पोपटाला अहंकार निर्माण झाला आणि अहंकार निर्माण झाल्याच्या नंतर जीव असणारा देवरूप आहे. काय? जीव एव शिव साक्षात जीव असणारा देवरूप आहे. पण देवरूप असणारा जीव बाजूला का गेला? माऊली ठिकाणी एके ठिकाणी म्हणतात अहम ममतेच्या लवड सवडी मातेन पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाचे दुथडी डोहळते ठेले. मी आणि माझं अहम मम हे दोन अध्याय जीवाच्या पाठीमागं लागले आणि दोन अध्याय जीवाच्या पाठी मागं लागल्यामुळं जीव असणारा परमात्म्यापासून कुठे गेला? दूर गेला. एक माणूस असा पुरामध्ये वाहत चालला होता आणि पुरामध्ये वाहत असताना वाहत जाता जाता बऱ्याच लोकांना वाटलं की त्याच्याबरोबरचा जो होते लोक ते म्हणले आता हे वाहून गेला, हे काही आता सापडत नाही. योगायोगाने 4-5 किलोमीटर गेल्याच्या नंतर त्याला एक वडाची अशी पारंबी लोंबलेली होती आणि त्या पारंबीला त्यानं धरलं आणि बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर आता त्याला गावाकडे यायला बरेच दिवस लागले. जवळजवळ 12 दिवस लागले. होय तिथं 12 दिवस लागले ना. मग त्या 12 दिवसामध्ये मागचं सगळंच उरकून टाकलं ना ते ना. काय? सगळं उरकून टाकलं आणि 13व्या दिवशी तो घरी आला आणि 13व्या दिवशी घरी आल्याच्या नंतर बाकीचे म्हणले अरे अत्युत आला. मग स्वयंपाक चालू होता 13व्याचा. तेवढ्यामध्ये त्याला विचारलं कसं काय? मंदिरामध्ये येऊन बसला. मंदिरात आल्यानंतर पोर आले बघायला. पोऱ्याने विचारलं बाबा बरेच का? ते म्हणले हो. म्हणले काय चाललं? म्हणजे स्वयंपाक कशाचा आहे? ते म्हणले तुम्हाला माहीत नाही का? हो. तुम्ही तिकडे गेले होते त्याच्याकरता मोठा यज्ञ केला आम्ही आणि ते यज्ञाचा स्वयंपाक हे म्हणले हो होता 13व्याचा. विठ्ठल अचानक त्याला मुळी सापडली म्हणून तो काय झाला? परत आला. तसं नामस्मरणाची दोरी जर आपल्याला सापडली ना तर आपण तरुण गेल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून नाम फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला बंधनं सांगायची की आपल्याला पहिलं अहंकाराचं बंधन आहे, दुसरं अज्ञानाचं बंधन आहे. हो, अज्ञानाच्या बंधनामुळं जर बारकावा जर शोधला ना महाराज सांगतो थोडं. विठाला कारण की उद्या तुम्ही खूप विनोद ऐकणार आहेत, हसणार आहेत सगळे. आज तुम्हाला हसवीत नाही काही नाही, मला हसायचं येतं बी नाही बरं का. शरीर आपल्याला दुःखाबद्दल सांगतो. अज्ञानाचं दुःख किती आहे? शरीर मिळणं हेच पहिलं दुःख आहे. काय? शरीर मिळालं हेच दुःख आहे. शरीर मिळण्याला कारण काय? म्हणले पाप पुण्य. पाप पुण्याला कारण काय? धर्म अधर्म. धर्म अधर्माला कारण काय? रागद्वेष. रागद्वेषाला कारण काय? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूलतेला कारण काय?
म्हणले काय झालं, अनुकूल प्रतिकूल भेदज्ञान, आणि भेदज्ञानाला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. मग आपल्याला जे दुःख आहे फक्त कशामुळे, आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं. हो, भगवान सुद्धा म्हणतात, माझी जी होती परी मज न ओळखती, जे अहम ममता भ्रांती विषयांद झाले. जीव माझाच अंश आहे, ममय अंशो जीव लोके, बरोबर आहे ना. जीव माझाच अंश आहे, पण माझ्यापासून बाजूला काय गेला तर त्याला अहम आणि मम हे दोन अध्यास पाठीमागं लागले. जसं एखादा मुलगा मोठा झाला, शिकल्याच्या नंतर खूप त्याला मोठी नोकरी लागली, आणि नोकरी लागल्याच्या नंतर मोठ्या अधिकारावर प्राप्त झाला, आणि त्या खुर्चीवर जाऊन बसला. योगायोगानं काही दिवसानं त्याच्या बापाला असं वाटलं की आपण जावं, आपला मुलगा खूप मोठा झाला आहे, त्याला भेटण्याकरता जावं. म्हणून सरळ गेला तो ऑफिसमध्ये तो मुलगा खुर्चीवर बसलेला होता, आणि शिपाई दरवाज्यात उभे होते. शिपायाला विचारलं, मला त्या माणसाला भेटायचे. ते म्हणले, थांबा, परवानगी लागते याला. साहेबाला विचारायला गेले, तो माणूस तुम्हाला भेटायचं म्हणतोय. त्या काय सांगावं त्या मुलानं, तो साहेब होता, त्यानं सांगितलं, हे बघा, तो आमच्या गावाकडचा म्हातारा आहे, त्याला म्हणा नंतर भेटेन मी, माझी वेळ संपल्यावर. हे ऐकलं स्वतः त्या बापानं, आणि स्वतः हे बापानं ऐकल्याच्या नंतर त्याचं अंतकरण काय म्हणलं असेल. जे एक घटना आहे अशी की मोठा माणूस आहे, आता नाव सांगत नाही, त्या स्वतःच्या मुलाला भेटायला आलता परतूरला, आणि परतूरला आल्याच्या नंतर त्या मुलानं सांगितलं की मला तुला सध्या भेटायची इच्छा नाही. जिजा तो माणूस घरी गेला आणि त्यानं जीवनच संपलं. तो म्हणला, मी याला पैदा केले, याला पदवीवर बसवलंय, शिक्षण दिलं, आणि मला भेटायची इच्छा नाही म्हणून तू घरी गेला आणि पुन्हा आत्महत्याच करून टाकली त्यानं. विठाला विठ्ठल. तसं भगवान सुद्धा सांगतात, अरे जीव माझेच अंश येतं, पण माझे अंश असून सुद्धा मला ओळखायला तयार तुका म्हणे नाही. कायची किंवा कोणत्या जीवनाला, कोणत्या तुका म्हणे कैची कीव, आणि कोठे जीव निराळा. जीव हा भगवंतापासून वेगळा नाही. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, आपल्याला अज्ञानाचं बंधन आहे, आपल्याला अविद्येचं बंधन आहे. दुसरं असणारं एक आशेचं सुद्धा आपल्याला काय आहे, बंधन आहे. हे बंधन तोडायचं असेल तर आशेचं बंधन काय झालं पाहिजे, तुटलंच पाहिजे. हे आशा कोणाकोणाच्या पाठीमागं लागली, या आशेनं लय सर्वांचा नाश केला महाराज. ही आशा कधीच संपत नाही. 100 रुपये मिळाले की 200 मिळावे वाटतात, 200 मिळाले की 500 मिळावे वाटतात. ही आशा कधीच संपत नाही महाराज. म्हणून ही आशा संपण्याकरता बंधन जे आहे ना, त्याचा फासा आपल्याला तोडावं असं वाटतंय. बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा.
असा देवो आशा टाकोनी किंवा आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. ही आशा फार कठीण आहे महाराज. तुम्हाला आम्हाला आशा आहे असत नाही. आशा उपजली भगवंताशी आणि नीच वामनत्व आले त्याशी. हो, आशेनं सर्वांना दीन केले महाराज. या आशेपुढे सर्वांनी हात टेकलेले आहेत. म्हणून आशा सर्वाशी बाधक मुख्य दोष ते आशा. विठाल आपल्याला आशेचं बंधन आहे. एवढंच नाही, आपल्याला विकाराचं सुद्धा काय आहे बंधन आहे. आपल्याला इंद्रियाचं सुद्धा काय आहे बंधन आहे. इंद्रियांची दिने आणि आम्ही केलो नारायणे. इंद्रियाचं सुद्धा बंधन आहे. कसं बंधन आहे इंद्रियाचे? हो, हात पाय हे इंद्रिय जे आहेत ना, या इंद्रियाचं सुद्धा आपल्याला काही काही वेळेस इंद्रिय आपल्याला आवरत नाहीत, अनावर होतात. आणि इंद्रिय जोपर्यंत अनावर झाले की तो माणूस कोणत्या ठिकाणी जाईन सांगता येत नाही. म्हणून देवाकडं प्रार्थना करावं लागते. देवा, हे माझे जे डोळे आहेत ना, हे तुझ्या रूपाकडं लागले पाहिजे. माझं चित्त कुठं राहिलं पाहिजे? तुझ्या पायाकडं राहिलं पाहिजे. माझे चित्त तुझे पाये राहे ऐसे करी काहे धरोनिया बाहे भवा हा तारे दातारा. देवा, माझ्या डोळ्याला फक्त तुझंच रूप दिसावं. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. कानाला सुद्धा विनंती केली, तुम्ही ऐका रे कान, आणि माझ्या विठोबाचे गुण. आणि मनाला एक विनंती केली, जे जा मना एक करी, मना एक करी, जाईना पंढरी. उभा विटेवरी तो देखील सावळा, उभा विटेवरी सावळा, उभा विटेवरी तो मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी. उभा विटेवरी देखेन सावळा. हो, म्हणून मनाला सुद्धा विनंती केली, कानाला विनंती केली, सगळ्याला विनंती केली, पण इंद्रिय तिकडे जायला तयार नाहीत. हो, म्हणून इंद्रियांचे दिने आम्ही झालो नारायणे. म्हणजे इंद्रियाचं सुद्धा आपल्याला काय आहे बंधन आहे, विकाराचं बंधन आहे. असे अनेक प्रकारचे बंधन आहेत. हो, पण नामस्मरण जर घेत राहिलं ना, तर हे बंधन सुद्धा काय होतात नाहीसे होतात. एवढंच नाही, उभय लोकी कीर्ती जेणे येणे तुटती बंधने. पण उभय लोकी तिन्ही लोकांमध्ये यांची कीर्ती होते. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. उभारीला ध्वज लोकांमध्ये ज्यांची कीर्ती आहे. उभारला ध्वज तिन्ही लोकांवरी आयशी चराचरी कीर्ती ज्यांची. कोणकोणते बरं ते? देह निवृत्तीनाथ ज्ञाने कृपाल, देह निवृत्तीनाथ ज्ञाने कृपाल, देह निवृत्तीनाथ ज्ञाने कृपाल, देह निवृत्तीनाथ ज्ञाने कृपाल, देह निवृत्तीनाथ
सोपान मुक्ताबाई जान दीप्ती कळा हे संत आहेत. आता हे 3 संत सांगितले यांनी, पण एक सोडूनच दिले. हो, एका संताचं वर्णन करावंच लागेल. आता आमचे वासुदेव महाराज दिंडीमध्ये होते ना, त्यावेळेस या अभंगाला इतक्या उड्या मारायचे आणि उड्या दुसऱ्यालाही मारायला लावायचे. त्याचं दुसरं प्रमाण सांगतो आता. ज्ञानदेव वैष्णव ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा. विठ्ठल नामे मुक्त पेठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानदान घडे श्रेष्ठ, ज्ञानदान घडे श्रेष्ठ. वैकुंठमाता संत गेले, टाळ्या पखवात टाळ्या. आता विना आले हरिदासाचे, आले हरिदास, आले हरिदास, आले हरिदासाचे थाट, हरिदासाचे थाट. निवृत्ती संत हा सोपान महावैष्णव कठीण, मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपलसे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानदान घडे श्रेष्ठ, वैकुंठ वाटा संत गेले. म्हणून या नामस्मरणानं आपण भवसागर तरुण जातो. म्हणून नाम हे फार महत्त्वाचं आहे आणि ते नाम आज सर्वांनी घेतलंच पाहिजे. विठोबा देव प्राप्त नाही. भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती. बळेविन शक्ती बोलू नये किंवा भाव बळे आकडे. येरवी ना कळे करतळी आवळे तैसा हरी. म्हणून भाव फार महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्वरी जर वाचायचं फिके भावा फिके भावा तुका म्हणे अवघे फिके भावाविन मीठ नाही अन्न तेने न्याय. बरोबर आहे ना? हो. कारण की कोणत्याही जेवणामध्ये इतकी भाजी सुंदर झाली पण त्याच्यात मीठच टाकायचं विसरलं, हो, चव आहे का त्याला? नाही. म्हणून मीठ हे महत्त्वाचं आहे. तसं परमार्थामध्ये भाव फार महत्त्वाचं आहे. एक शास्त्री बुवा होते आणि ते शास्त्री बुवा सगळ्याचं भविष्य सांगायचे. पूर्ण कोणी माणूस आला की त्याचं भविष्य सांगायचे.
आणि काही मुहूर्त आलेले सांगायचे, पर्वकाळ सांगायचे. एके दिवशी घरच्या मंडळीनं विचारलं, का हो तुम्ही एवढे लोकांचं भविष्य सांगतात, पर्वकाळ सांगतात, काही उपयोगाचं सांगतात, मग आमच्याकरता काही सांगा ना, घरच्याकरता काही सांगत नाही. हो, ते म्हणले मी सांगतो पण घरच्याचा विश्वास पाहिजे ना. आणि सहसा सगळ्याचा विश्वास बसून पण घरच्याचा विश्वास बसतच नाही. हे माझं सांगतो बरं का, तू बाकीच्याचं मला माहिती प्रमाण नाही. मला लागलीत ना हा? ती म्हणते अनुभव आले अंगा विठ्ठल. हो, मग दुसऱ्याचं कशाला सांगू, घरची विश्वास ठेवत नाही. एक दिवशी खूप आग्रह केला, ती म्हणले बरं असं करा, ठेवतेच बरं विश्वास, बळच म्हणत का होईना ठेवते म्हणे विश्वास. त्यानं सांगितलं, हे बघ उद्या एक पर्वकाळ येणार आहे आणि तो पर्वकाळ असा आहे, फक्त 2 मुहूर्त आहेत, म्हणजे जास्तीत जास्त 2 मिनिटाचा पर्वकाळ आहे. तेवढा जर तू सांभाळला तर तुला खूप फायदा होईल. असं म्हणल्याच्या नंतर हे सांगत होते घरचीला, पण ऐकत होती शेजारी, कारण की तिचा भाव होता. शेजारीचा काय होता, भाव होता, श्रद्धा होती त्या ज्योतिषाचार्यावर. तू काय कर म्हणले, फक्त एक आठवभर ज्वारी घे आणि उकळतं पाणी असं ठेवायचं आणि 12 वाजून 2 मिनिटानं पर्वकाळ येणार आहे. मी तुला म्हणलं की ती ज्वारी कशात टाकायची, त्या बगोन्यामध्ये पाण्यात टाकायची, उकळत्या पाण्यात. हे सांगितलं बायकोला, पण ऐकलं कोणी, शेजारणीनं. तिनं सुद्धा तयारी केली, घरचीला ज्वारीनं तिनं उसणी आणली, हो, उकळतं पाणी ठेवलं आणि त्या शेजारणीनं पायलीभर ज्वारी घेतली, मोठं भगोनं ठेवलं आणि 12 वाजले की ती टोपलं घेऊन तयार होती आणि ही घरची सुद्धा टोपलं घेऊन तयार होती. नंतर 12 वाजले 2 मिनिटाला पर्वकाळ आला, तो 2 मिनिटाचा होता फक्त. पर्वकाळ आला की हे म्हणले म्हणलं की पाणी टाकायची बरं का ज्वारी. म्हणल्याबरोबर शेजारच्या बाईनं ज्वारी पूर्ण टाकली आणि हिला म्हणले ती म्हणली टाकू का, टाकू का, 3दा म्हणली टाकू का, म्हणजे विश्वास नाही ना. तिसऱ्या वेळेस टाकली, त्या ज्वारीच्या घोगऱ्या झाल्या. घोगऱ्या झाल्याच्या नंतर नवरा बायकोचं भांडण लागलं. ती म्हणली याच्यामुळे तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवीत नव्हती. कशामुळं, याच्यामुळे विश्वास ठेवीत नव्हती, काही फायदाच होत नाही आमचा. या दोघांचं भांडण चाललं. इतक्यामध्ये शेजारची बाई आठवभर मोती घेऊन आली, मोती, कारण की तिने ती ज्वारी पायलेभर टाकली ना भगुन्यात, त्याचे मोती झाले. पर्वकाळ आला नव्हता का, आला होता, पण श्रद्धा नाही, विश्वास नाही. आणि ज्योतिषाचार्यापुढं ठेवलं, सांगितलं महाराज तुमच्या विद्येचा हा प्रभाव, पर्वकाळ आला होता, हा तुम्ही सांगितला तुमच्या पत्नीला, पण मी काय केलं, पायलेभर ज्वारी घेतली, उकळचं पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये टाकली तर त्याचे मोती झाले. हे आठवभर मोती तुम्हाला. विठाला भाव फार महत्वाचा आहे, भाव. म्हणून परमार्थ करीत असताना भाव असला पाहिजे. भाव आणि भाव जर नसला तर बेभाव गेल्याशिवाय राहतच नाही ना. शुद्ध भावाविन जो जो केला तो तोसीन, जो जो केला तो तोसीन, जो जो केला तो तोसीन. शुद्ध भावाविनं आणि जो जो केला तो तो शिन. खरंय, हो, शुद्ध भाव पाहिजे. आणि नाहीतर मग मनी नाही भाव आणि देवा मला पाव. देव आशानं भेटायचं नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. म्हणून भाव फार महत्वाचा आहे. आणि असा भाव कोणाच्या ठिकाणी असतो, तो असायला दिसायला भोळा दिसतो. तू कमने भोळा, तू कमने भोळा, तू कमने भोळा, Come
जिंकुटाने कलिका जिंकुटाने कलिका येणे दुःखती बंधने येणे दुःखती बंधने येणे दुःखती बंधने हुराने कलिका जिंकुटाने कलिका येणे दुःखती शेवटी महाराज सांगतात तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. भोळा या शब्दाचा अर्थ विसर भोळा नाही बरं का. भोळा या शब्दाचा अर्थ शुद्ध सात्विक स्वरूपाचा. याचं नाव आहे भोळा. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. देवसुद्धा कसा आहे भोळा आहे पण शुद्ध स्वरूपाचा आहे. त्यामुळे तुका म्हणे भोळा पण ताकद काय आहे जिंको जाणे कळी काळा. वारकरी दिसायला भोळा दिसेल हो पण त्या वारकरीचा अधिकार मात्र फार वेगळा असेल. थोडक्यात सांगतो आपली सेवा संपलेली आहे. एक वारकरी असणारे प्रवास करीत होते रेल्वेनं आणि प्रवास करीत असताना रेल्वेमध्ये बसले आणि समोर काही 2-4 जण साहेब लोक होते बसलेले. मग ते साहेब लोक याला म्हणायचे जरा भोळे वारकरी काय आहे भोळा आहे. मग त्या वारकरीला त्यांनी काय केले की बोलका करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणले हे बघा आपण आता तुम्हाला कुठं जायचं म्हणले आळंदीला म्हणजे पुण्यापर्यंत आपण बरोबर आहेत रेल्वेमध्ये. मग हे साहेब म्हणले पुण्यापर्यंत जायचं म्हणल्यावर आपण काहीतरी बोलायला पाहिजे कारण की बोलल्याशिवाय प्रवास कसा कटेल. पण आजकाल प्रवासामध्ये बोलणं बंद झालं आहे महाराज. कशामुळं मोबाईलमुळं. तुम्ही किती किलोमीटरचा प्रवास करा शेजारचा माणूस शेजाऱ्याला बोलतच नाही. आणि या मोबाईलने इतकी फजिती केली महाराज. या मोबाईलचे जास्त जर दोष कोणाकडे असणे या महिला मंडळाकडे. ते म्हणतात यांच्याकडे कसं काय कामामध्ये महिला असली आणि लहान लेकरू रडायला लागलं की त्याला समजण्याकरता काय करते मोबाईल देते. ते गाणं ऐकत बसतं. जे गाण्याचं त्या मोबाईलची सवय त्याला लागते शेवटपर्यंत त्याला मोबाईलच असा वाटतो मोबाईलच. ह्या मोबाईलला कानं बहिरे व्हायला लागले. या मोबाईलमुळं घराघरातला संवाद बंद झाला आणि विसंवाद सुरू झाला. घरामध्ये संवाद असावा विसंवाद नसावा पण घरामधला संवाद बंद झाला. बाप घरी आला की मुलगा राहत नाही. मुलगा घरी आला की बाप राहत नाही. हो एकमेकाची भेट होत नाही. जेवणाला एकमेकाला बरोबरीनं आता पंगत कोणी बसत नाही. ज्याची पत्नी पुढं असेल त्यानं जेवायला बसायचं. ही विभक्त कुटुंबासारखे झाले. हे प्रेम राहिले नाही महाराज. या मोबाईलनं सारं प्रेम तोडून टाकले. मोबाईल आवश्यक आहे हे खरं आहे पण काही काही गोष्टी करता आवश्यक आहे आणि काही गोष्टी करता विनाशकसुद्धा आहे. म्हणून तो मोबाईलमध्ये प्रवास चाललेला आहे आणि प्रवास करीत असताना ते साहेब म्हणले वारकरी वा आपण काय करू भेंड्या खेळू म्हणले. भेंड्या ते म्हणले भेंड्या म्हणजे काय म्हणले प्रश्न विचारायचा आणि उत्तर द्यायचं आणि जर प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर त्यांना पैन लावायची. म्हणले किती पैन लावायची म्हणले जर प्रश्नाचं उत्तर मी दिलं तर तुम्ही मला 100 रुपये द्यायचे आणि तुम्ही जर प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी तुम्हाला 100 रुपये देईन. तो म्हणला हे तुमचं खरं आहे पण माझ्याजवळ फक्त 5 रुपये आहेत. म्हणला काय म्हणला माझ्याजवळ 5 रुपये आहेत. तुम्ही जर उत्तर बरं दिलं तर तुम्ही 100 रुपये मला द्यायचे आणि मी जर दिलं तर मी तुम्हाला 5 रुपये देणार. म्हणले ठीक आहे. त्या साहेबाला वाटलं हे भोळं याचे 5 रुपये तर कधीच हाणू आपण. म्हणले पहिला प्रश्न कोण विचारणार वारकरी मला मी विचारणार. म्हणले विचारा प्रश्न पहिला. त्यानं प्रश्न विचारला हे बघा 17 तोंड 18 पाय आणि असं असतं काय. हसण्यासारखंच आहे ना. 17 तोंड 18 पाय आणि असं असतं काय. त्या साहेबानं जे डोकं खाजायला सुरुवात केली. बराच वेळ त्यानं विचार केला आणि शेवटी मला वारकरी वा याचं उत्तर काही मला येत नाही. तेव्हा मला मग काढा 100 रुपये. घेतले ना 100 रुपये. वासुदेव महाराजासारखाच होता हा द्या ना म्हणला. 100 रुपये घेतले आणि नंतर विचारलं वारकरी बा 100 रुपये तुम्हाला दिले ना. म्हणले हो. मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही तरी सांगा ना. मग ते मला कुठे येते
मला तुम्हाला येत नाही का? मला हे घ्या 5 रुपये. मग हरलो म्हणलं मी. विठ्ठल आहे, एक वारकरी म्हणजे भोळा कधी समजू नये. वारकरी हा शुद्ध स्वरूपाचा आहे. तो का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळ, ज्यानं कळी काळ ताब्यात घेतलेला आहे त्याला वारकरी म्हणतात. आणि याचा एकच अर्थ की कशामुळं होतं हे, येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती येणे. ज्ञानेश्वर